प्रवीण प्रवीण तयार होतो गोलंदाजी मार्कवरती पंचाच्या डाव्या साईडनी राईट हँड ओव्हर द विकेट मारा आपण पाहतोय. भरत पेरणेसाठी आपण पाहतोय. भरत पेरणेसाठी आपण पाहायला गेला फटका मागच्या सामन्यामध्ये सुरेख होता. इथे पाहूया कशा प्रकारे इथे फुल लेनचा चेंडू वाईड लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फुल लेनच्या चेंडूवरती भरत बाद होतो आहे. झटका दिला जातो तिसरा तो अमरजीत यांच्या काव्य 11 या दामोती संघाला. विकेटचं पतन आपण पाहतोय. भरत माघारी परतला पण त्याचं काम केलं भरतने. त्या धावा थांबल्या होत्या त्या प्रगतीपथावरती आणून दिल्या. मिस्टर हॅरी त्यांचं बोलणं लय भारी. हरीश कराले पारमल संघ चला काहीचा कालमंत्र जरूर दिला गेलाय. राहुलजी विर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राहुलजी विर्ले साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अजूनही आमच्या आयोजक कमिटी मेंबर आहेत. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कुठे पाहुणा कधी आलाय कोणता ग्रामस्थ आहेत प्रत्येकाला ते आमंत्रित करतात आणि प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रत्येकासाठी सन्मान चिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेची आठवण भेट दिली जाते. चांगला फटका शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. प्रवीण पवार अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झाला होता आणि बॅक टू बॅक विकेट लगातार दुसरा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती स्थित आहे. अजूनही 4 चेंडू आपण पाहतोय या इनिंगचे बाकी. त्यानंतर टॉस केला जाईल. जर तिसरा विकेट आला तर जयवंत आजारे अर्थात जेडी या स्पर्धेचे संयोजक कमिटी मेंबर्स यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल जेडी सरांकडून. दोन विकेट जरूर पाहिला आपण. अजूनही प्रेक्षक आपण पाहतो खचाखच भरलेला या ठिकाणी. मित्रांनो येणारे 3 मे ते 7 मे या दरम्यान होणार दामतच्या मैदानावरती शादाबाई नजे पुरस्कृत आमदार ट्रॉफी या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्या ज्या संघाने नावं दिलेत ज्यांचा प्रवेश फी देणं बाकी ॲडव्हान्स देणं बाकी आहे त्यांनी जरूर तर अमोलजी विर्ले सर त्यानंतर आपण पाहतो भगवानजी सर आणि दामोतेवरून अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. मी सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर ज्या ज्या संघाने आमदार ट्रॉफीमध्ये आपली नावं दिलेली आहेत त्यांनी त्यांचा ॲडव्हान्स पेमेंट लवकरात लवकर पाठवावा. विकास सर या ठिकाणी आहेत. विकास दादा या आपण आपणास मनापासून हार्दिक स्वागत. अक्षय नांदे त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. जरूर आपण पाहतोय ज्यांनी ज्यांनी दामतच्या मैदानाच्या टुर्नामेंटसाठी नावं दिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर ॲडव्हान्स पेमेंट पाठवा. 26 तारखेला सायंकाळी 8 वाजता ते लॉट्स पाडले जाणार आहेत. या दरम्यान रविदादा पेरणे मॅजिक पोटी स्टुडिओ ओनर आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या दुनियामध्ये पॅकरच्या भूमिकेत त्यांना आम्ही पाहतो सध्या तरी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या दरम्यान आणखीन एक काव्य 11 दामोती संघाला धनका फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विनायकजी डायरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. विनायकजी डायरे
आत्ता परत 4 विकेट आपण पाहतोय. जर विचार केला तर एकही धाव आपण पाहिले नाही. अजून 5 चेंडू डॉट आहेत. ती एक धाव आली ती लेग बाईची होती. इथे बॅकफुटवरती पंच केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झाला. या षटकामध्ये आपण पाहतो 3 धावा खर्च झाल्या. धावसंख्या स्कोर कार्ड या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 41 आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं